जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने। त्या ठिकाणी माणसाला काय होत असतो, अभिमान होत असतो। परंतु अभिमान या देहाचा तुम्हाला किती अभिमान केला तरी काहीच उपयोग नाही। किती प्रेम करणारे तुमच्यावरती माणसं असून द्या, किती जवळचे असून द्या, किती जवळचे असून द्या महाराज, परंतु एकदा माणसाचा मृत्यू झाला, मृत्यू होण्याच्या अगोदर दवाखान्यात जर एखादा माणूस म्हणतात बाळासाहेबाचं बरं आहे का, बाळासाहेबाचं, बाळासाहेब खातो का, बाळासाहेब गॅसमध्ये आहे का, म्हणजे गॅसवरती आहे का, आयुष्यामध्ये, परंतु एकदा बाळासाहेब गेला की त्याला बाळासाहेब म्हणत नाही, त्याला म्हणतात डेड बॉडी कुठं आली। त्याचा आपल्याला अभिमान धरून काही उपयोग नाही। किती अभिमान धरतात, तुमच्याकडचा पैसा काम येणार नाही, तुमच्याकडची खुर्ची काम येणार नाही, तुम्हाला कोणता नेता काम येणार नाही, कोणता वरिष्ठ काम येणार नाही, कोणाच्या किती मोठं झाडाला असलं त्याच्या सावली खाली काही येत नसतं महाराज, तुम्हाला कोणी सुद्धा काम येणार नाही आहे। त्याच्यामुळे म्हटलंय की शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने। त्याच्यासाठी तुम्ही अभिलाष म्हणजे अभिमान त्या ठिकाणी करू नका। महाराज सांगतात की ज्या ठिकाणी अभिमान अहंकार तयार होतो त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला अहंकार येतो, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला। तुम्हाला जर थोडासा जर या जीवनामध्ये अहंकार आला, आपलं हे जीवन वाया गेल्यासारखं आहे। परंतु जर तुम्ही या जीवनातून अहंकार, अभिमान, ममता हे जर काढून टाकलं तर अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला। तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला। अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला।
सुंदर चाल आहे ती. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामधून अहंकार ही गोष्ट काढून टाकताल, अभिमान ही गोष्ट काढून टाकताल, तर त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही देव अवस्थेला जाऊन पोहोचता. देव अवस्था म्हणजे राम म्हणता रामची होई जे, पदी बैसुनी पदवी होई जे. देव पहावयाशी गेलो तिथे देवची होऊन ठेलो. ज्यावेळेस आपला अभिमान जाणार आहे त्यावेळेस आपण देव अवस्थेला जाऊन पोहोचणार आहोत. आणि महाराज सांगतात की हो समाज काय आहे तुम्हाला खूप त्रास देत असतो. हा समाज त्या ठिकाणी खूप त्रास देत असतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या या सर्व समाजाला, ते योगी होते, त्यांना कशाची कमतरता होती? योग्याला काय कमी असतं? योगी ज्ञानेश्वर माऊली होते. त्यांनी आपली योग साधना जंगलामध्ये जाऊन सुद्धा त्यांना त्या ठिकाणी करता आली असती का नाही? परंतु त्यांनी अलंकापुरामध्येच का? कारण की तुम्हाला आम्हाला दाखवून दिलं की हो हा जो समाज आहे हा समाज तुमचा नाही आहे. हा समाज तुमचा नाही आहे. हो समाज तुम्हाला त्रास देण्याकरता. महाराज माझ्या माऊलीनं काय करावं? गळ्यामध्ये झोळी लटकावी. अलंकापुरामध्ये, अलंकापूर नाव म्हणजे काय? आता आळंदी झालं, पहिलं त्या शहराचं नाव आहे अलंकापूर. ज्यावेळेस माऊली त्या ठिकाणी आले त्यावेळेस आळंदी नाव त्या ठिकाणी झाले. माझ्या माऊलीनं झोळी घालावी बगलामध्ये, अलंकापुराच्या शहरामध्ये जावं, भिक्षा मागावी. भिक्षा मागितल्यानंतर भिक्षा मागून आले, चौकात आल्यानंतर विसोबाने पाहावं आणि विसोबाने पाहिल्यानंतर गळ्यातील झोळी दाखव म्हणावं माऊलीला आणि काढल्यानंतर ती झोळी फाडावी, त्याच्यातलं पीठ खाली टाकून द्यावं आणि पीठ खाली टाकून दिल्यानंतर पायाने ते सर्व पीठ मातीमध्ये करावं. आणि माझ्या माऊलीनं तसंच ती फाटलेली झोळी घेऊन ती मातीतलं काही पीठ उचलून यावं आणि सिद्धेश्वराच्या सिद्ध बेटामध्ये जावं. सिद्ध बेटामध्ये गेल्यानंतर ताटीचा दरवाजा उघडावा आणि आत जाऊन बसावं आणि ताटीचा दरवाजा लावून घ्यावा. आणि ताटीचा दरवाजा लावल्यानंतर आतमधून रडायचा आवाज येतो. म्हणून मुक्ताबाई म्हणते की दादा तू योगी आहे, तू योगी आहे, तू रडायचं नसतं. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी म्हणावं दादा तू योगी आहेस, योग्याने रडायचं नसतं. या समाजाचा त्रास सहन करायचा असतो. महाराज त्या ठिकाणी त्या ज्ञानोबा रायांना सांगण्याकरता मुक्ताबाई होती. आज या ठिकाणी मुक्ताबाई आमची मीनाताई असेल, सुनीताताई असेल, कल्पना असेल, सुवर्णाताई असेल, 4 बहिणी या ठिकाणी आहेत महाराज. परंतु त्यांच्या जीवनातील दादा नावाचा शब्द हा या ठिकाणी निघून गेलेला आहे. आज जर काही जर सुख दुःख असेल महाराज तर या बहिणी आपल्या भावापाशी येऊन सांगू शकतात. परंतु आज यांच्या जीवनातून हा भाऊ नावाचा आधार या ठिकाणी निघून गेलेला आहे. महाराज माझ्या मुक्ताबाईला काय झालं ऐका, लक्ष माझ्याकडे द्या.
माझ्या मुक्ताबाईला एक दिवस मांडे खावेसे वाटले. माझ्या मुक्ताबाईने ज्ञानेश्वर माऊलीला म्हणावं, दादा, अरे दादा, आपला निवृत्तीनाथ दादा आहे ना. तो म्हटला, अरे आपली आई आणि बाबा गेल्यानंतर आपल्याला मांडे कधी खायला भेटलेच नाही. आपण जर मांडे खायला असते तर थोडं बरं वाटलं असतं. निवृत्तीनाथ दादा म्हणतात, मुक्ताबाई ज्ञानोबारायांना म्हणते, ज्ञानोबाराय ते अलंकापुराच्या शहरामध्ये जातात. महाराज, काय असतं भावाभावाचं नातं, काय असतं बहिणीचं आणि भावाचं नातं, ऐका महाराज. ज्ञानेश्वर माऊली अलंकापुरामध्ये गेलेले आहे. कुंभाराच्या गल्लीत गेले, कुंभाराकडून मडकं घेतलंय. पुन्हा चौकामध्ये आल्यानंतर त्या विसोबाने ते मडकं त्या ठिकाणी फोडून टाकलं. महाराज, ते मडकं सुद्धा त्या ठिकाणी फोडून टाकलं. हा परिवार तुझा नाहीये, हा समाज तुझा नाहीये, हा समाज तुला कधी काम येणार नाही. महाराज, जेव्हा तुझा अंतकाळ येणार आहे, तुला एकट्यालाच जावं लागणार आहे. तुझ्या संग कोणी येणार नाही. हा समाज त्रास देण्याकरताच असतो. महाराज, माऊलींना त्या ठिकाणी इतका त्रास, माऊलींनी तसं सिद्ध बेटामध्ये यावं आणि योगाच्या सामर्थ्यावरती माऊलींनी काय करावं, आपले पाठ लाल बुंद करावे. माऊलीने काय करावं, आपली पाठ, किती लाल पाठ दादाची झाली. महाराज, या ठिकाणी खूप त्रास या लोकांनी त्या ठिकाणी दिले. आज या ठिकाणी दादा असतील, अक्का असतील, महाराज, परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. आजही मी दर महिन्याच्या वेळेस या ठिकाणी यायचो, कार्यक्रमाला या ठिकाणी यायचो. येता जाता सुद्धा मी या ठिकाणी पाहिलं. अहो, आईचं प्रेम काय असतं मी सांगून जाईल. महाराज, एका मुलावरती, मुलगा गेल्यानंतर सुद्धा मुलावरती प्रेम करणारी जी असेल ती म्हणजे आई असते. महाराज, त्या ठिकाणी एखादा मुलगा एखाद्या कंपनीमध्ये कुठेतरी कामाला असावा. तो मुलगा जोपर्यंत संध्याकाळी घरी येत नाही तोपर्यंत वाट पाहणारी जी आई असते. महाराज, या ठिकाणी मी पाहिलेले आहे, मी स्वतः. कित्येक वेळेस तिसरा पारचा टाइम झाला, अक्काने दारात उभा राहावं आणि दारातून बघावं. सोमनाथ भाऊच्या गाडीतून भावड्या उतरतोय काय, आंबाच्या गाडीवरती भावडा येतो काय, रामहरीच्या गाडीवरती भावडा येतो काय, या सगळ्यांच्या गाडीवरती माझा भावडा येतो काय. याला म्हणतात आई. महाराज, लई आई म्हणजे काय, एक वर्षापर्यंत दारात उभी राहू आपल्या मुलाची वाट पाहणारी आई मी आज पाहिली. नाही थांबू शकत आपण यातून. आज हा पाप आहे. आपण म्हणतो पाप हा कडक असतो, बोलणारा असतो, परंतु पाप हा नारळासारखा असतो. वरून किती कडक दिसला तर आतमध्ये सुंदर घर त्या ठिकाणी असतो. महाराज, कोण कोणाचं नाही. महाराज, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी. एकट्याला आपल्याला या ठिकाणून निघून जायचं आहे. जीवनात आल्यानंतर करता आलं तर एक करा, कुणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न कधी करू नका. काही करता नाही आलं तरी चालल, कोणत्या देवाला जाता नाही आलं तरी चालल, कोणत्या तीर्थयात्रेला नाही जाता आलं तरी चालल, परंतु आपल्या आई बापाला कधी हिणवू नका, त्यांना कधी त्रास देऊ नका. शेवटी तेवढंच आपल्या काम येणार आहे. जेवढं आपण आई बापाची सेवा करतो तेवढंच आपल्याला काम येणार.
सकळ तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे. सगळ्या तीर्थाचं पुण्य आपल्या आई वडिलांच्या पायावरती आहे. माझा पुंडलिक परमात्म्याकडे कधी गेला नाही, पांडुरंगाकडे कधी पुंडलिक राया गेला नाही, परंतु पुंडलिकाने काय केलं, फक्त आई वडिलांची सेवा केली. अरे आई वडिलांची सेवा केल्यामुळे झालं काय, भिकारी जसा भीक मागण्याकरता धावतो तसा हा गोकुळी होऊन अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीधीश पांडुरंग पळत पळत त्या ठिकाणी पंढरपूरला आलाय. पुंडलिकाच्या निकट सेवे देव धावे भराडी. भराडी शब्दाचा अर्थ होतो भिकाऱ्यासारखा पळत आलाय. आणि आल्यानंतर पुंडलिक राया एका मांडीवरती वडिलांना, एका मांडीवरती आईला घेऊन त्यांना झोपी लावत होते. माग परमात्मा आलेला आहे आणि पाहिलंय माग पाहिलं सुद्धा नाही पुंडलिकाने. पुंडलिकाने म्हणावं, हे देवा आरडाओरडा करू नको, माझे आई वडील झोपलेत. इतकी सेवा महाराज. देव त्या ठिकाणी आला. देव म्हणतो मी आलोय, मग मला इथं बसण्याकरता उभा राहण्याकरता काही आहे का. जवळच पुंडलिकाच्या जवळ एक वीट होती आणि ती वीट फिरकावली माग. ती वीट माग फेकली आणि त्या विटेवरती अजून सुद्धा भगवान परमात्मा त्याच विटेवरती उभा. योगे 28 विटेवरी उभा. महाराज खूप आईचं बापाचं खूप प्रेम असतं मुलावरती. या ठिकाणी दादा अक्का या ठिकाणी पोरके झाले. किती पाहुणे रावळे असले, किती काही असलं, मी नातू आहे त्यांचा, परंतु पोटचं गेलेलं काय असतं हे त्यांनाच माहित असतं. माऊली, यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तो परिवार तुझा नाहीये, हा पैसा तुझा नाहीये, हे धन तुझं नाहीये, नो हे तुझा हा परिवार. द्रव्य धन दाराशन भंगूर हे तुझं काहीच नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नो हे तुझा परिवार, नो हे तुझा हे तुझा हा परिवार धनदारा शनभंगूर. तुझा पैसा किती अडका असला, तुझं काही तुला काम येणार नाही, कोणीच कोणाचं नाही, तुझ्यासाठी कोणी नाही. परंतु मग या जीवनामध्ये आल्यानंतर कोणी कोणाचं नसलं तरी आपण करायला काय पाहिजे. तर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, अंतकाळीचा सोयरा
धरी अभिलाष ए धरी रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जणे नोहे तुझा हा परिवार धन दारा क्षणभंगूर अंत काळीचा सोयरा तुका म्हणी विठू झाला. जाता जाता तुकाराम महाराज म्हणतात की अंतकाळीच्या वेळेस एकच तुमच्या कामाला येणार आहे, तोच तुमचा सखा आहे, तोच तुमचा मित्र आहे, तोच तुमचा जवळचा सोयरा जर कोण असेल तर तो पंढरीधीश पांडुरंग विठ्ठल आहे. त्याला धरा. धरा म्हणजे त्याला जाऊन पकडू नका. हा नाही तर तुकाराम महाराज म्हटले धरा. एका अभंगामध्ये आहे हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे पाय. एकाने पंढरपुरामध्ये गेल्यावर मग पाय धरीने ओढलं मला महाराज. तसं करू नका. बरोबर आहे का नाही. तर तुम्ही काय करा, त्या पंढरीधीश पांडुरंगाची भक्ती करा, तोच तुम्हाला या आजतून वाचवेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावरती जसं वैकुंठवासी साहेबराव महाराज जाधव बाबांनी कृपा केली, चैतन्य कानिपनाथांनी जशी कृपा केली तसा तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. महाराज कीर्तन करणं, बाहेर कीर्तन करणं वेगळं आहे आणि या ठिकाणी कीर्तन करणं खूप आज मला सुद्धा काय बोलावं आणि काय बोलू नये हे सुद्धा मला त्या ठिकाणी सांगता येत नाही. मला आज या ठिकाणी मामांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. मी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करेल की आज आमच्या मृत्यू लोकातून एक जीवात्मा त्या ठिकाणी तुमच्या दरबारामध्ये येत आहे. त्याचं पुण्य किती, त्याचं पाप किती हे आम्हाला माहिती नाही, परंतु आजच्या पर्व काळावरून माझ्या मते
लोकांच्या मते ते कसे असतील हे माहिती नाही, परंतु आजचा पर्वकाळ सांगतो ते किती पुण्यवान होत. महाराज, मी त्या भगवान परमात्म्याला चैतन्य कानिपनाथांच्या चरणी प्रार्थना करेल, गुरुवरे साहेबराव बाबांच्या चरणी प्रार्थना करेन, गुरुदेव दत्ताच्या चरणी प्रार्थना करेल की हा जो जीवात्मा तुझ्या दरबारात आलेला आहे त्याच्या पुण्यात जर कुठं कमी असेल तर या ठिकाणी आमचं तिळतिळ पुण्य आज संक्रांत आहे, त्या ठिकाणी घ्या आणि ह्या जो जीवात्मा तुमच्या जवळ आलेला आहे याला तुमच्या चरणापाशी जागा द्या. अशी भावपूर्ण आदरांजली त्या ठिकाणी बाबांना मी वाहतो. कार्यक्रमानंतर आमचे शाळेतले सर जिल्हा परिषदचे 2 शब्द बोलतील. कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे, आज संक्रांतीचा दिवस आहे आणि झालेली कीर्तन सेवा चैतन्य कानिपनाथांच्या चरणी, वैकुंठवासी साहेबराव महाराजांच्या चरणी, माझे आई वडील या ठिकाणी आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. आमच्या या ठिकाणी कानिपनाथ देवस्थानचे सचिव आदरणीय नवनाथ अण्णा मरकड या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा आभार मानतो. आमचे आदरणीय भाऊसाहेबजी निमसे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्व पाहुणे मंडळी, तुम्ही सर्व नाव घेण्यासारखेच आहात, परंतु सर्वांचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही. सर्वांना मी साष्टांग दंडवत करतो आणि याच ठिकाणी सेवेला थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय अगदी ज्ञानदेव तुकाराम.